त्याच एकताईनं आपल्या आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपले सरांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर नवीन महिना सुरू झालेला आहे. नवीन महिन्याबरोबरच नवीन वर्ष देखील सुरू झालेलं आहे. तर सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि एक इच्छा की आपल्याला नवीन वर्षामध्ये आपले जे मानधन आहे तर ते वेतन स्वरूपात आपल्याला मिळावे. तर आपण पोषण ट्रॅकरमध्ये दररोज ही कामं करत असतो, परंतु महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या आठवड्यात आपल्याला बरीच अशी कामं करायची असतात. कारण आपल्याला जे शासनाने निकष आखून दिलेले आहे तर त्या निकषानुसार आपल्याला बरीच अशी कामं करायची आहे आणि ते निकष पूर्ण केल्यानंतर आपल्याला जी गुण दिले जाणार आहे म्हणजे मार्क्स 10 मार्क्समधून आपल्याला कमीत कमी 6 मार्क हे मिळवायचे आहेत. तर जे निकष आहेत आपल्याला CV कार्यक्रम हे 2ही नोंदवायचे आहे. त्यानंतर घरपोच आहार द्यायचा आहे. त्यानंतर पूर्वशालेय शिक्षण घ्यायचं आहे. गरम ताजा आहार ह्याची नोंदणी करायची आहे. लसीकरण म्हणजेच चेंडीची नोंदणी करायची आहे. त्यानंतर कमी वजनाचे आणि तीव्र कमी वजनाचे जे बालकं आहे श्यामन्याम तर त्यांना आहाराची म्हणजेच THRची नोंदणी करायची आहे. त्यानंतर SCW म्हटलं आहे त्यांनी MUW त्यानंतर जो आपण SCM आणि THR म्हणजे गरम ताजा आहार आणि THR देते त्याची नोंदणी ही आपल्याला करून घ्यायची आहे. त्यानंतर जे शेवटचे 2 आहे बघा, तर स्थूल आणि लठ्ठ यांचे प्रमाण कमी असले पाहिजे. तर आपल्या बऱ्याच सेविका याच ठिकाणी आपल्याला आपले निकष पूर्ण होत नाही किंवा आपल्याला याच ठिकाणी गुण हे मिळत नाही आणि खुजी बालकं. तर ही सरसकट बऱ्याच सेविकांना ही 2 निकष ही म्हणजे पूर्ण केलेली नाही म्हणून त्यांना मार्क्स हे मिळालेले नाही. तर आपण ह्यानुसार सरसकट काम करत असून देखील बऱ्याच सेविकाताईंना आजही प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही. त्यामुळे आपण सर्वांची एकच मागणी आहे की आपण जे काम करत आहोत तर तो प्रोत्साहन भत्ता न मिळता आपल्याला मानधनामध्ये सरसकट तो ॲड करण्यात याव्या अशी आपली मागणी आहे. त्यानंतर आपण ही सर्व निकष पूर्ण केल्यानंतर आपल्याला जी राशी म्हणजेच प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे तर तो अशा प्रकारे आहे. परंतु बऱ्याच अंगणवाडी सेविकांचे म्हणणे आहे की आम्हाला जरी गुण मिळाले असेल तरी प्रोत्साहन भत्ता हा मिळालेला नाही. तर आपण सांगितल्याप्रमाणे आपण तो सरसकट लागू करण्यात यावा ह्या मागणीवर ठाम आहोत. तर जे पोषण ट्रॅकर आपल्याला दर महिन्याला भरायचे तर त्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर आपल्याला इथं डेली ट्रॅकरमध्ये जाऊन आपल्याला THR ICM हा नोंदणी करून घ्यायचा आहे. आपल्याला गृहभेट दररोज करून घ्यायची आहे. त्यानंतर उर्वरित जी माहिती आहे त्याचप्रमाणे आपल्याला साठा नोंद रजिस्टर किंवा सर्वे रजिस्टरमध्ये हे काम करून घ्यायचं आहे. परंतु पहिल्या जो आठवडा आहे पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला ही कामं करून घ्यायची आहे. वजन नोंदणी आपलं जो लसीकरण असेल तर लसीकरण नोंदणी करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला गृहभेट नियमित करून घ्यायची. परंतु सुरुवातीला आपल्याला THR हा नोंदणी करून घ्यायचा. तर THR हा आपल्याला 2 प्रकारे नोंदणी करायचं आहे. तर आपल्यानुसार जी सोपी पद्धत असेल ती आपल्याला वापरायची. तर सर्वप्रथम आपल्याला प्रोफाईलमध्ये जाऊन देखील त्या लाभार्थीचं आपल्याला इथं THR हा भरता येत असतो. तर प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करून त्याची प्रोफाईल ही ओपन करून घ्यायची आहे. तर प्रोफाईल ओपन केल्यानंतर त्याची इथं आपल्याला बघा KYC पूर्ण दाखवते. त्यानंतर फोटो दाखवते. परंतु जर आपण प्रोफाईलमध्ये जाऊन त्याचा फोटो बदलायचा असेल कारण बऱ्याच वेळेस THRमध्ये आपण फोटो काढत असताना तिथं चेहरा नोट मॅच म्हणजे आपला जो फोटो आहे तो जुळत नाही किंवा मॅच होत नाही अशी आपल्याला एकच सूचना येत असते. त्यावेळेस आपल्याला इथं प्रोफाईलमध्ये जाऊन फोटो पुन्हा घ्या या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एकंदरीत आपल्याला 2 ते 3 मिनिटानंतर आपल्याला पुन्हा THRमध्ये जाऊन आपल्याला दिवस आणि पॅकेट हे सिलेक्ट करून सबमिट करायचे. तर ह्याच्यासाठी आपल्याला 2 प्रोसेस करावी लागते. परंतु थोडा वेळ लागत असतो. त्याच्यामुळे आपण THRमध्येच भरत असतो. परंतु ज्या लाभार्थ्यांचे चेहरा मॅच होत नसेल तर त्या लाभार्थ्यांचे अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचे आहे. त्यानंतर दुसरं बघा आपल्याला प्रत्यक्ष THRमध्ये जायचं आहे. तर या ठिकाणी जाऊन आपल्याला तो THR भरून घ्यायचा आहे. तर THR भरत असताना ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायची. तिथं आपलं THR अशा प्रकारे नोंद झालेली त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण बघू शकतो या ठिकाणी आपल्याला दिवस नोंदणी करायची आहे. त्यानंतर पॅकेट नोंदणी करायची आहे. या ठिकाणी चेहरा पडताळणी करा ह्या ठिकाणी क्लिक करून आपल्याला फोटो घ्यायचा आहे. इथं प्रक्रिया करा या ठिकाणी घ्यायचं आहे. तर ही एक दुसरी पद्धत आहे. तर आपण या ठिकाणी घेत असताना जर फोटो जुळत नाही असं म्हटल्यानंतर आपल्याला प्रोफाईलमध्ये जाऊन तो फोटो मॅच करून घ्यायचा आहे आणि THR वाटप करून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरं बघा महत्त्वाचं आपल्याला वजन उंची ही घेऊन घ्यायची आहे. तर वजन उंची घेत असताना आपल्याला
सरसकट सगळ्या लाभार्थ्यांची घ्यायची आहे. म्हणजेच आपल्याला गरोदर मातेची वजन, उंची, HB ही सगळी नोंदून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला किशोरवयीन मुलींची देखील वजन, उंची ही नोंदून घ्यायची आहे. कारण आपल्याला आता त्यांचा देखील आपल्याला आलेख हा दिसत असतो, तर त्यांची देखील नोंदणी करायची. त्यानंतर आपल्याला 0 ते 6 महिने, 6 ते 3, 3 ते 6 अशा प्रकारे सर्व लाभार्थ्यांची नोंदणी करून घ्यायची आहे. तर पहिल्या आठवड्यामध्ये याची जर तुम्ही नोंदणी करून घेतली तर आपण बघू शकतात ते लाभार्थी आपण नोंदणी करून घेतली तर आपल्याला इथं ते लाभार्थी इथं दिसत असतात. ज्या लाभार्थ्यांची आपण वजन, उंची ही टाकून घेतलेली आहे पहिल्या आठवड्यामध्ये. तर आपल्याला इथं आपण ह्या ठिकाणी बघा जे कमी वजनाची बालकं आहे तर ती आपल्याला इथं दिसत असतात. तर आपण जर पहिल्या आठवड्यामध्ये वजन, उंची टाकून घेतली तर पहिल्याच आठवड्यामध्ये आपण SCW, IMVW जी शाम्यांची बालकं आहे तर ती आपल्याला इथं दिसून जात असतात. तर त्या लाभार्थ्यांचं देखील लगेच आपण त्याच आठवड्यात THR हा भरून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे आपल्या THRचं पूर्ण काम हे पहिल्या आठवड्यामध्ये संपत असतं आणि वजनचं देखील संपत असतं. तर आपला पहिला दिवस हा संपलेला आहे. आज 2 तारीख आहे. तर आपण जर कामाला सुरुवात केली नसेल तर लगेच आपल्या कामाची सुरुवात करावी आणि आपले जो प्रोत्साहन भत्ता आहे तो सर्व सेविकांना 100% मिळावा. तसेच आपला जो नवीन वर्ष आहे तो सर्वांना सुखाचा जावा आणि आपलं जे मानधन आहे ते वेतन स्वरूपात आपल्या हाती यावे हीच इच्छा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.